या ठिकाणी अनेक दिवस झालं तुम्ही पाहताय, संबंध तालुका पाहताय, न्यूजपेपरच्या आपल्या माध्यमातून संबंध जिल्ह्याभरात या ठिकाणी चर्चा आहे की नगरपालिका प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासन यांच्यामध्ये अनेक दिवस झालं हे तर नगरपालिकाची इमारत बांधण्यासाठी पत्रव्यवहार चर्चा. नगरपालिकेचं म्हणणं असं आहे की ही जागा नगरपालिकेच्या मालकीची आहे आणि नगरपालिकेच्या मालकीची असणारी जागा, त्या जागेमध्ये शाळा खोल्याचे वर्ग सोडून या ठिकाणी इमारतीचं बांधकाम या ठिकाणी करत आहेत. तुम्हाला पाहायचं असेल तर सोलापूर महानगरपालिकेच्या अनेक पाणीपुरवठ्याचं ऑफिस असेल, रस्त्याचं ऑफिस असेल, स्वच्छतेचं ऑफिस असेल, अनेक ऑफिस हे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये देखील त्यांचे ऑफिस आहे. जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठेही पाहिलं तर अशा पद्धतीनं समन्वय साधून या ठिकाणी शाळेच्या जागेमध्ये देखील नगरपालिकेचे ऑफिस आहे. या ठिकाणी 10 कोटी रुपयाचा निधी आलेला असताना अनेक दिवस झाले हा निधी पेंडिंग होता आणि याचं काम जर नाही चालू केले, याची वर्क ऑर्डर जर नाही दिली तर हा निधी शासनाला परत जातो. त्यामुळं सिद्धिताई वस्त्रे नगराध्यक्ष झाल्या आणि मिटिंगमध्ये ठराव घेतला आणि त्यांना त्या ठिकाणी वर्क ऑर्डर ठेकेदाराला दिली आणि काम चालू करण्याची भूमिका घेतली. आणि काम चालू केल्यानंतर पंचायत समितीच्या सभापतीनं हरकत घेतली की ही जागा आमची आहे. मग महिना झालं उद्घाटन होऊन ती जागा आमची आहे, तर त्यांना 10 तारखेला आमच्या नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी योगेश डोके यांनी पत्रव्यवहार केला. जागा ही तुमची आहे, तर तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स आहेत तर तुम्ही सादर करा. त्यांनी कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट या ठिकाणी सादर केलं नाही. फक्त वकिलामार्फत त्यांनी एक नोटीस दिली आणि काम थांबवा, नोटिसीने फक्त काम थांबवा अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्यामुळं त्यांच्याकडे कुठल्याही या ठिकाणी याचं जागेचं डॉक्युमेंट नाही. नगरपालिकेकडं सरपंचाच्या मालकीचा उतारा आहे. नगरपालिकेकडं या ठिकाणी जे याच गट नंबरमध्ये जे गाळे आहेत त्या गाळ्याचं भाडं नगरपालिकेला जमा होतं. याच गट नंबरमध्ये जी बाकीची प्रॉपर्टी जी जागा आहे ते देखील नगरपालिकेच्या मालकीची आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर या ठिकाणचा धर्मशाळा, तिथं आता आम्ही 50 लाख रुपयाची एक मोठं हॉल बांधत आहे, ते देखील नगरपालिकेचं आहे. मग एवढं सगळं असताना पंचायत समितीची पत्रव्यवहार केलेला असताना पंचायत समिती हे आडमुठीची भूमिका या ठिकाणी घेत आहे. समन्वय साधलं पाहिजे. ज्या वेळेला ग्रामपंचायतचं रूपांतर नगरपालिकेमध्ये झालं त्यावेळेला एक गॅजेट तयार राज्य सरकारनं केलेलं होतं. 137 ग्रामपंचायतचं रूपांतर नगरपालिकेमध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये झालं होतं आणि त्या गॅजेटमध्ये जे जिल्हा परिषदचे रस्ते आहेत, जे झाडं आहेत, जे दगडं आहेत, माती धोंडा, जे सगळं जे काय आहे ते नगरपालिकेकडे हस्तांतर केलेलं आहे. आणि नगरपालिकेने ते जसं आहे तसं, एखाद्याचं घर देखील बांधलेलं असेल, त्याचा बांधकाम परवाना नसेल तर ती जसं आहे त्या तसं नगरपालिकेनं त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. याचा अर्थ ही जागा सगळी नगरपालिकेच्या मालकीची आहे. जर त्यांच्याकडे या ठिकाणी कागदपत्र असतील तर त्यांनी दाखवावी, आम्ही बिनशर्त या ठिकाणी मागं घेऊ. पण यांनी या ठिकाणी गेटला कुलूप लाव, आमच्या ठेकेदाराला आत कोंडून ठेव, ठेकेदाराचे कर्मचारी बाहेरची, ठेकेदार बाहेरचा आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्याची भयभीत या ठिकाणी उठल्यानंतर आम्हाला आत कोंडलंय असं सांगितल्यानंतर आम्ही CO साहेबाला फोन लावला आणि CO साहेबांनी या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी पाठवून यांची आज या ठिकाणी सोडवणूक करण्यात आलेली आहे. एवढंच आम्हाला सांगायचं आहे की अशा पद्धतीनं या गावामध्ये, या शहरामध्ये कुठं तर दुई पसरवण्याचं काम शिक्षकाने बी करू नये आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने बी करू नये. जी काय आहे ते समन्वयानं साधून या ठिकाणी पुढे जावं अशा प्रकारे आम्हाला वाटतं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोळ नंबर 1 ही सन 1839मध्ये स्थापना असलेली मोहोळमधील सर्वात जुनी ऐतिहासिक शाळा आहे. खरं पाहता त्यावेळेस मोहोळ तालुकासुद्धा नव्हता. तालुका माढा असताना ही शाळा अस्तित्वात होती. तसेच या शाळेला LND 57 29/7/32 नुसार माननीय जिल्हाधिकारी यांनी मोहोळ येथील सर्वे क्रमांक 11D मधील गायरान जागेतील
मराठी मुलांची शाळा जिल्हा परिषद सोलापूर या नावाने हुकूमनामा देत शाळेला जागा वाटप केली. सदर आदेशाची नोंद महसूल दप्तरी सन 1970मध्ये मराठी मुलांची शाळा जिल्हा परिषद सोलापूर या नावाने झालेली आहे. त्यावेळेस चालता गट नंबर 44 पडलेला आहे. यानुसार ही शाळा जिल्हा परिषद शाळा ही जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे असं दिसून येते पूर्वीचं रेकॉर्ड पाहता. आणि सन 1839 पासून ही पूर्ण जागा शाळेच्या मालकीची कब्जे वहिवाटीची आहे. मागील महिन्यामध्ये इथे नगर परिषदेने आमची इमारत मंजूर झाली म्हणून शाळेमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. तसा अहवाल आम्ही वरिष्ठ कार्यालयाला त्यावेळेस पाठवला होता. त्याच्यानंतर साधारण 1 महिन्यात 15-20 दिवसाचा खंड पडल्यानंतर काल दिनांक 19/8 रोजी नगर परिषदेचे कर्मचारी मुख्याधिकारी यांनी येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तसा अहवालसुद्धा आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे. आणि वरिष्ठ कार्यालयाच्या सांगण्याप्रमाणे आज आमचं शाळेचं कामकाज नियमित चालू आहे. शाळेमध्ये आम्ही इतर कुणालाही प्रवेश करू द्यायचं नाही. त्यामुळे आम्ही गेट आतून बंद करून घेतलेलं आहे. दुपारच्या सुट्टीमध्ये काही काम म्हणजे नगर परिषदेनं काम चालू केले असं त्यांचं म्हणणं आहे. ती त्यांच्या मालकीची जागा आहे. मग त्यांचं काम चालू ठेवण्यासाठी त्यांचे काही कर्मचारी येऊन कुलूप तोडून तिथं आखणी करून गेलेले आहे. जागेवरती आरक्षण करण्याच्या संदर्भात शाळेला किंवा आमच्या वरिष्ठ कार्यालयाशी कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही आहे. शिक्षण विभागाने काय प्रक्रिया केली किंवा काय पत्रव्यवहार वगैरे नगर परिषदेशी केलेला आहे का? शिक्षण विभागाने आमच्या वेळोवेळी आमच्या उतार्यावरती 1970ला जी नोंद झाली त्या नोंदीच्या अनुषंगाने सदर शाळेची नोंद मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे व्हावी म्हणून सन 11 साली 15 साली 17 साली 23 साली म्हणजे जेव्हा मोहोळ ग्रामपंचायत होती तेव्हासुद्धा पत्रव्यवहार केलेत. आणि आज नगर परिषद असतानासुद्धा आमच्या उतार्याची नोंद व्हावी म्हणून पत्रव्यवहार केलेले आहेत.